गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा धूमधडाका खऱ्या अर्थानं आजपासून सुरू झालेला आहे, कारण ठराव सादर करण्याची तारीख देखील आजपासून आहे आणि सतेज पाटील हे फील्डवरती उतरलेत, कामाला लागलेले आहेत. खरं तर गोकुळचा धूमधडाका सुरू झालाय आणि तुम्ही फील्डवर उतरलाय. कशा पद्धतीनं दूध उत्पादक शेतकऱ्यांची संघटना संस्थेची आपल्याला प्रतिसाद मिळतो? नाही, भुयेवाडीमध्ये संजयराव असतील, राकेश असेल, त्यांच्या कुटुंबातल्या लोकांनी जवळजवळ 40 जनावरांचा गोठा एक चांगला केला होता आणि बरेच दिवस त्यांची इच्छा होती मी भेट द्यावी. सुदैवानं ती तारीख आज निघाली आणि सकाळी त्यांच्या गोठ्याला भेट दिली. स्वतःच्या स्वकर्तृत्वावर एखादा शेतकरी किती उत्पन्न मिळवू शकतो हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येते आणि म्हणून दूध उत्पादकाला प्रतिष्ठा आहे, परंतु कारण नसताना समाजामध्ये आज त्याची चर्चा वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी होते. हा गोकुळ निवडणुकीचा एक भाग आहेच, परंतु शेवटी शेतीवर आणि दुधावर अवलंबून असणारे 5 लाख शेतकरी या जिल्ह्यामध्ये, त्यांना न्याय देणं ही आमची भूमिका आहे. खरं तर काल एक निर्णय आला की 427 संस्थांच्या बाबतीत काय नेमकं पुढे आपण करणार आहात या संस्थांच्या बाबतीत, कारण त्यांना रद्द केलेलं आहे. नाही, काल त्यातल्या काही संस्था मला भेटायला आज उद्या येणार आहेत. त्यांचा कायदेशीर अभ्यास करू आणि त्याबद्दल कायदेशीर काय करता येईल का याची चर्चा आम्ही निश्चितपणे करू. परंतु मी म्हणतो तसं गोकुळ यामध्ये दूध संस्थेचं महत्व प्रचंड आहे. गोकुळला किटली घेऊन गोकुळ शिरगावच्या प्लांटवर शेतकरी येऊ शकत नाही. तो गावातच किटलीनं दूध त्या ठिकाणी आणणार आणि दूध संस्थाच्या माध्यमातूनच आम्हाला दूध गोकुळला मिळते. मग ती संस्था टिकली पाहिजे, हा आमची भूमिका त्या पाठीमागची आहे. पण त्यांना अपात्र करण्यापाठीमागचं कारण काय असं वाटतं आपल्याला? हे भावकीचं भांडण आहे. भावकीचं भांडण आहे. एकूण क्षेत्रातला ऊस केलेला कुणाच्या नावावर घालवायचा, त्या भांडणातनं या दूध संस्थांची अडचण आलेली आहे. पण या दूध संस्थांमध्ये फक्त विरोधकांच्या संस्था आहेत की सगळ्यांच्या सगळ्या, म्हणजे ते काय विरोधकांचे आहेत किंवा सत्ताधारी, सगळ्यांच्या मिळून असणाऱ्या त्या संस्था त्या ठिकाणी आहेत. खरं तर गेल्या 2-3 महिन्यापासून गोकुळचं नाव राज्य पातळीवरती चर्चिलं जाते, मात्र ते काही चांगल्या भूमिकेतून नाही. खरं तर कोल्हापूर जिल्ह्यासाठी ही दुर्दैवाची गोष्ट आहे. नाही, आम्ही सुद्धा आता या आठवड्यात गोकुळ टिकला पाहिजे ही मोहीम या ठिकाणी काढतोय. ज्या मोहिमेच्या माध्यमातून हा ब्रँड टिकला पाहिजे ही आमची भावना त्या ठिकाणी असणार आहे आणि आम्ही लोकांनाही आवाहन करणार आहे की ह्या राजकीय लोकांनी जे काय गेल्या 2-3 महिन्यात या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत त्या बाजूला सारून गोकुळ ही आपली आई आहे, गोकुळ हा आपला बाप आहे. त्याच्यामुळं आपण गेल्या 50 वर्षामध्ये जे आर्थिक स्तर आमच्या उत्पन्नाचा जो वाढलेला आहे शेतकऱ्याचा आहे कोल्हापूर जिल्ह्यातला, तो टिकला पाहिजे. माझं हे उत्पन्नाचं साधन आहे, माझं घर ह्याच्यावर चालतंय, माझा संसार ह्याच्यावर चालतोय. या भावनेतून गोकुळ ब्रँड टिकला पाहिजे ही मोहीम आम्ही करत आहोत. पण राज्य पातळीवरचा हस्तक्षेप वाढलेला आहे असं वाटत नाही? आता ते काय चालूच आहे. आता मला वाटतं उद्या ग्रामपंचायतचा सरपंच कोण करावा हे वाद देखील मुख्यमंत्र्यांच्याकडे जाईल कदाचित महायुतीतला. असं कशामुळे होते? खरं नाही, कुमकुवत नेतृत्व असलं की सगळं वरती जावं लागतं ना, एकसंगपणा नसला. मी सातत्यानं म्हणत आलेलं आहे, हे नॅचरल अलायन्स नाही आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे नॅचरली आलेले नाहीत एकत्र. आम्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस 99 साली एकत्र आलो, नॅचरली होती, एक विचार होता. पवारसाहेब जरी बाजूला गेले असले तरी शेवटी विचारधारा एकच होती आणि म्हणून नॅचरल अलायन्स तो 15 वर्ष त्या ठिकाणी टिकला का, तर एकमेकाला समजून घेण्याची भूमिका. हा नॅचरल अलायन्स नाही, हा पर्यायानं झालेली युती या राज्यातली आणि त्या युतीतल्या घटक दोन्ही पक्षाला आता दणके बसायला लागलेले आहेत. त्यांना लक्षात यायला लागलं नेमका भाजप काय आहे ते. महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, त्याच्यानंतर आता गोकुळमध्ये सतेज पाटील विरुद्ध उर्वरित सगळे नेते आहेत. समविचारी लोकांना घेऊन तुम्ही पुढे जाताय, कसा प्रतिसाद मिळतोय? नाही, गोकुळ ब्रँड खाली 5.5 लाख शेतकरी विरुद्ध महायुती अशी निवडणूक असणार आहे. लोकांचा प्रतिसाद कसा मिळतोय? नाही, चांगला आहे. लोकांचा प्रतिसाद चांगला आहे. गोकुळ ब्रँड टिकला पाहिजे, आमचं उत्पन्नाचं साधन टिकलं पाहिजे ही एकच भावना शेतकऱ्याची. तर आपण बघितलं की या ठिकाणी गोकुळ ब्रँड टिकला पाहिजे ही शेतकऱ्यांची भावना असल्याचं या ठिकाणी सतेज पाटील यांनी म्हटलंय. विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.